रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या भक्तिमय भजन मालिकेमध्ये अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली, स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक गोष्ट आहे. स्वच्छता अनेक प्रकारची असू शकते. वैचारिक, वैयक्तिक, सामाजिक. संत साहित्याचा अभ्यास केला तर आपल्याला कळतं की स्वच्छता ही आपल्या सर्वांगीण विकासासाठी किती गरजेची आहे. संत गाडगेबाबांसारख्या संतांनी खऱ्या अर्थाने स्वच्छतेची शिकवण दिली. चला तर मग आजच्या निरूपणाला, आजच्या भजनाला सुरुवात करूया आणि हरिनामाच्या रंगामध्ये तल्लीन होऊया. रामकृष्ण हरी माऊली. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यान मूल गुरुमूर्ती पूजा मूल गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मोक्ष मूल गुरुकृपा. जगद्गुरु तुकोबारा एका ठिकाणी म्हणता, जेने गुरु नाही केला तुका म्हणे वाया गेला. जीवन जगत असताना ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही, ज्याच्या आधारस्तंभासाठी कोणाचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी नाही, प्रेरणास्थान ज्याच्या जीवनामध्ये नाही, तो मनुष्य जीवन जगत असताना कितीही ज्ञानी झाला, कितीही पंडित झाला तरी तो व्यर्थ आहे. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरु असला पाहिजे आणि ते गुरु आपल्या अंतर्मनामध्ये ज्ञानाची जागरूकता, समाजामध्ये जीवन जगण्यासाठी वाटचाल कुठल्या दृष्टिकोनातून करावी हे मार्गदर्शन करता ऐकू. अशाच श्री गुरूंचं एक प्रेमाचं भजन. आज ये मंदिरी श्री गुरु माऊली. आज ये मंदिरी श्री गुरु माऊली. प्रभु कारुण्य मूर्ती साकारली. प्रभु कारुण्य मूर्ती साकारली. आज ये मंदिरी श्री गुरु माऊली. आज ये मंदिरी श्री गुरु माऊली. निरक्षिरे पद प्रक्षाळिले भक्ती रुमालाने पुशियेले. पंचरंगी शाल अंथरुनी नवविध पाय घड्यावरुनी. हात धरोनी मंदिरी चालली. आज ये मंदिरी श्री गुरु माऊली. आजवरीचे अनर्घ्य अर्घ्य देऊनी. त्रिवार आचमनीय प्राशवुनी. हाती पान सुपारी आवाहनी. पंचखाद्य समर्पण मुख चर्वणी. चौदेह चौरंगी ही स्थापिली. आज ये मंदिरी श्री गुरु माऊली. झुळ
चर्चुनी हाती जाणीव जानवे गुंफोनी अंगी छिद्रत्नालंकार लेवउनी निजध्यासे सतत अभिषेकिली आज ये मंदिरी श्री गुरु माऊली नरम मुलायम वस्त्रे चरण पुसोनी सुगंधित द्रव्ये अंगी विभूती चर्चुनी स्वानुभव ज्ञानदीप काया लक्ष दक्षिणा मीपणा नैवेद्य निज तृप्ती तांबूल माधुरी दत्त मंत्र पुष्पांजली वाहिली माधुरी दत्त मंत्र पुष्पांजली वाहिली आज ये मंदिरी श्री गुरु माऊली प्रभु कारुण्य मूर्ती साकारली आज ये मंदिरी श्री गुरु माऊली आज ये मंदिरी श्री गुरु माऊली रामकृष्ण हरी माऊली. संत परंपरेतील एक अनोखे संत, विदर्भाच्या भूमीत जन्मलेले एक रत्न म्हणजे संत तुकडोजी महाराज. वयाच्या 8व्या वर्षीच तुकडोजी महाराजांनी घर सोडलं ते परमेश्वराच्या प्राप्तीसाठीच. त्यांचं अंतिम ध्येय हे विठ्ठलाचे चरण हेच होतं. पंढरपूरचा प्रत्येक कण आणि कण त्यांना विठ्ठलमय झालेला दिसून आला. म्हणूनच भक्ताच्या हाकेला धावून जाणारा विठ्ठल त्यांना सख्याच्या रूपात दिसत होता. म्हणूनच एका अभंगात ते म्हणतात, चला हो पंढरीशी जाऊ, जीवाचा जीवलग पाहू. जीवनाची नौका पार करायची असेल तर भक्तीशिवाय पर्याय नाही, भक्तीशिवाय मुक्ती नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आणि म्हणूनच महाराज मोठ्या आनंदाने, प्रेमाने आणि भक्तीने म्हणतात, वाचे विठ्ठल गाईन, नाचत पंढरी जाईन. पंडित शंकरराव वैरागकर यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग आता आपण ऐकणार आहोत.
जय जय पांडुरंग हरी. रडणे आणि हसणे हे मानवी जीवनाच्या अपरिहार्य व्यवस्था आहे. पण संतही रडतात आणि आपणही रडतो, पण थोडासा फरक आहे. माऊलीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांना लोकांनी नावं ठेवली, जवळच्या लोकांनी रक्ताच्या नात्याने नावं ठेवली. तेव्हा ज्ञानदेव आले, ताटी बंद केली आणि रडू लागले. तेव्हा मुक्ता आली चिमुरडी आणि म्हणाली, ज्ञानदेवा तुला संत व्हायचं होतं ना, मग रडून नाही चालेल. संततेने व्हावे, जग बोलणे सोसावे. आणि ज्ञानदेव सावरले. आपण सावरत नाही म्हणून तर आपल्याला रडावं लागतं. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचील तोते लाहो प्राणी जात. जो जे वांचील तोते लाहो प्राणी जात म्हटल्यावर आपल्याला फार आनंद होतो. पण अगोदरची ओळ आपण विसरतो. जी खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. खळांची व्यंकटी सांडली पाहिजे. दुष्टाचं दुष्टपण अंतकरणातून गेलं पाहिजे. आणि असं झालं तर मग जो जे वांचील तो ते लाहो, मग रडायची वेळ येत नाही. आणि म्हणूनच रडायचे हा संदर्भ घेऊन ही रचना आपण ऐकूया. कशासी रडावे येथे काय माझे. कशासी रडावे येथे काय माझे. काही जे मिळाले परमात्म्याचे. काही जे मिळाले परमात्म्याचे. कशासी रडावे येथे काय माझे. वृथा जळी काया रावळे देखून. वृथा जळी काया रावळे देखून. ओळखावी माया पांडुरंगी. ओळखावी माया पांडुरंगी. कशासी रडावे येथे काय माझे. कवाड मनाची कोंडून ठेवशी. कवाड मनाची कोंडून ठेवशी. परतुनी दारी परतुनी दारी श्री हरी जाई. परतुनी दारी श्री हरी जाई. कशासी रडावे येथे काय माझे. कडी राहे येथे कुठे पंचप्राण.
कशासी रडावे येथे काय माझे कशासी रडावे येथे काय माझे कशासी रडावे येथे काय माझे
रामकृष्ण हरी माऊली. जो जीव जन्माला आला तो सतत काहीतरी चुका करत असतो आणि या चुकांची माफी तो कोणाकडे तरी मागत असतो. कधी आईवडिलांची माफी मागतो, कधी भावाची, कधी बहिणीची, कधी मित्रांची. आणि ज्या वेळेला त्याला असं वाटतं की आपल्याला आता ही कोणीच माफ करू शकत नाही, आपल्याकडनं अक्षम्य असा अपराध झालेला आहे, त्यावेळेला तो साक्षात परमेश्वराकडे क्षमा याचना करत असतो आणि त्याच्याकडे माफीचं दान मागत असतो. तर तो परमात्मा उदार आहे, त्यानेच आपल्याला घडवलाय आणि मग तो तुम्हाला माफी द्यायला अजिबात मागे पुढे पाहत नाही. त्याचं म्हणणं एकच असतं की तू सच्च्या मनाने माझ्यापर्यंत ये. पण गंमत काय होते माहिती का, आपण तरुणपणी, बालपणी कधीच त्याची आठवण काढत नाही. बालपण हे आपलं कायम खेळण्यात जातं, बागडण्यात जातं, मजा मस्ती करण्यात जातं आणि तरुणपण मात्र संसारात जातं, ऐहिक सुखांकडे जातं. ज्या वेळेला आपण उतार वयात जातो, अनेक व्याधी आपल्याला ग्रासतात, त्यावेळेला आपल्याला देवाची आठवण होते आणि मग आपण देवाकडे मागत असतो की देवा मला क्षमा कर, माझ्याकडने काही चुका झाल्या. अशा वेळेला कवी दत्ता पाटील लिहून जातात, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. ऐकूया ही पुढची रचना. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. बालपणी होते माझे मन हे अजाण. बालपणी होते माझे मन हे अजाण. तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान. गेले सर्व ध्यान. वृद्धपण येता आली जागती महान. वृद्धपण येता आली जागती महान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. पतितांना पावन करीते दया तुझी थोर. पतितांना पावन करीते दया तुझी थोर. भीक मागतो मी चरणी अपराधी घोर. अपराधी घोर. क्षमा करी बा विठ्ठला. क्षमा करी, क्षमा करी, क्षमा करी बा विठ्ठला. अंगी नाही त्राण. मिळे
पांडुरंगा भक्त एकदान मागतो मी पांडुरंगा भक्त एकदान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे माझ ज्ञान. रामकृष्ण हरी माऊली. भगवत भेटीची अनामिक ओढ प्रत्येक भक्ताला भगवंताकडे घेऊन जात असते. त्या ओढीनं तो भगवंताकडे जात असतो आणि त्या भक्ताला भगवंत आणि तो भक्त यामध्ये दुसरं काहीच दिसत नाही. फक्त त्याच्या नेत्रांमध्ये भगवंताची ती विराट रूपाची मूर्ती साकारत असते आणि म्हणून भक्त हा भगवंताकडे ओढला जातो. कधी कधी तो त्या भेटीसाठी एवढा कासावीस होतो, त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटतात, स्वतःला विसरून जातो, देहभान विसरून तो भगवंताच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. आणि हीच अनामिक ओढ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या रचनेमध्ये सांगितलेली आहेत. ऐकूया पुढील रचना. भेटीचे आवडी उता वीण मन लागले से ध्यान ध्यान जीवी जीव भेटीचे आवडी उता वीण मन भेटीचे आवडी उता वीण मन लागले से धन जीवी जीवा लागले से ध्यान जीवी जीवा जीवी जीवा
गंगाश्रुपाती गंगाश्रुपाती वाहवली गंगाश्रुपाती वाहवली भेटीची आवडी होता विडमन तुका म्हणे तुम्ही करा साचपणा तुका म्हणे तुम्ही करा साचपणा मुडींच्या वचना मुडींच्या वचना आपुलिया मुडींच्या वचना आपुलिया भेटीची आवडी होता विडमन भेटीची आवडी होता विडमन लागले से ध्यान जीवी जीवा लागले से ध्यान जीवी जीवा भेटीची आवडी होता विडमन भेटीची आवडी होता विडमन भेटीची आवडी होता विडमन होता विडमन होता विडमन माऊली, अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आपण स्वच्छतेला सुद्धा आपल्या जीवनाचा महत्वाचा घटक बनवलं पाहिजे. आपण निरोगी असू तरच आपल्या जीवनात जे हवं ते साध्य होऊ शकतं. तेव्हा नेहमी आपण निरोगी राहूया, आनंदी राहूया. आणि आनंदी जगण्याचं रहस्य काय असतं तर ते म्हणजे संतांचे विचार. हेच संतांचे विचार नेहमी ऐकूया. याच विचारांनंतर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.